नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचा विषय घेणार आहोत. महत्त्वाच्या विषयावरती अंदाजपत्रक हा जो आपला महत्त्वाचा विषय आहे, एस्टिमेट या टॉपिकवरती आज आपण प्रश्न घेणार आहोत. थोडासा आवाज सहन करा, थोडंसं ॲडजस्टमेंट करा. थोडे आपण दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या रूममध्ये व्हिडिओ बनवतो आहे, ठीक आहे. पहा, पहिला प्रश्न आहे आपला. मी प्रश्न सगळे मिक्स घेतलेले आहे, एस्टिमेट रिलेटेड आहे. म्हणजे आपल्याला जे टॉपिक दिलेले होते जिल्हा परिषद सुधारित अभ्यासक्रमानुसार जे टॉपिक दिलेले आहे आपल्याला, त्या टॉपिकनुसार मी प्रश्न घेतलेले आहे. तर ते मिक्स क्वेश्चन आहे. पहा, पहिला प्रश्न आहे, नकाशे, सविस्तर तपशीलपत्रक, डिझाईन, बाजारभावाच्या आधारे गणित करून कामाची अंदाजे किंमत काढली जाते, त्यास काय म्हणतात? नकाशे, सविस्तर तपशीलपत्रक, डिझाईन, बाजारभावाच्या आधारे गणित करून कामाची अंदाजे किंमत काढली जाते, त्याला म्हटलं जातं अंदाजपत्रक. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. मिक्स क्वेश्चन आहे आणि मी कधी पण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ना ते मधात टाकत असतो. म्हणजे 4-5 प्रश्न झाला की एखादा इम्पॉर्टंट, त्याच्यामुळं सगळा व्हिडिओ बघा तरच फायदा होईल. अंदाजपत्रकावरती आपण भरपूर प्रश्न घेतलेले आहे. आज आपण 40 घेणार आहे, उद्या अजून 40 पडतील, परवा दिवशी अजून 40 पडतील. ठीक आहे. पहा, 2.5 सेंटीमीटर सिमेंट कॉन्क्रीट फ्लोरिंगचं जर प्रति गवंडी प्रतिदिन किती काम व्हायला पाहिजे? द एक्सपेक्टेड आउटटर्न ऑफ 2.5 सेंटीमीटर सिमेंट कॉन्क्रीट फ्लोअर पर मॅसॉन पर डे. ही प्रति गवंडीकडून एका दिवसामध्ये 2.5 सेंटीमीटर एवढं जर आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोरिंगचं काम करायचं असेल तर किती काम व्हायला पाहिजे एका दिवसामध्ये, असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी, 7.5 सेंटीमीटर स्क्वेअर मीटर एवढं काम व्हायला पाहिजे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. तिसरा प्रश्न आहे आपला, प्रति गवंडी प्रतिदिन प्रबलित वीट कामाचे अपेक्षित आउटटर्न क्युबिक मीटरमध्ये दिलेलं आहे, तर किती काम व्हायला पाहिजे? द एक्सपेक्टेड आउटटर्न जे क्युबिक मीटरमध्ये दिलेलं आहे ऑफ रिनफोर्स ब्रिकवर्क पर मॅसॉन पर डे. रिनफोर्स ब्रिकवर्क करण्यासाठी, वीटकाम करण्यासाठी एका गवंडीला एका दिवसामध्ये किती क्युबिक मीटर काम व्हायला पाहिजे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. कुशल श्रमिकांकडून दररोजच्या प्रमाणात काम करण्याची क्षमता म्हणून ओळखले जाते. द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क बाय अॅन स्किल्ड लेबर इन द फॉर्म ऑफ क्वांटिटी पर डे इज नोन ॲज. द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क बाय अॅन स्किल्ड लेबर, जे कुशल कारागीर असतील त्यांच्याकडून एका दिवसामध्ये किती ते जे काम होतं त्याला काय म्हणतो आपण? एका दिवसामध्ये जेवढं काम केलं जातं कुशल कारागीर त्याला काय म्हणतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, आउटटर्न ऑफ लेबर. आउटटर्न ऑफ लेबर, लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न घेऊया. बुकिंग परिमाणांचा योग्य क्रम सांगा कसा येतं? द ऑर्डर ऑफ बुकिंग डायमेन्शन इज. म्हणजे लांबी रुंदी उंची असते का, लांबी उंची रुंदी असते, उंची रुंदी लांबी असते की वरीलपैकी काहीही नाही? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. बुकिंगचे जे परिमाण आहे, बुकिंग डायमेन्शनचे जे परिमाण आहे आपले मित्रांनो, त्याचं आहे लांबी, लेंथ, ब्रीथ अँड हाईट, हे लक्षात ठेवा. प्लिंथ क्षेत्राच्या अंदाजामध्ये समाविष्ट नसलेली कामाची बाब कोणती? प्लिंथ क्षेत्रफळाचे जे अंदाजपत्रक असतं प्लिंथ एरिया इस्टिमेटमध्ये खालीलपैकी कोणतं काम समाविष्ट करण्यात येत नाही? पिकअप द आयटम ऑफ वर्क नॉट इन्क्लुडेड इन द प्लिंथ एरिया इस्टिमेट. हे जे प्लिंथ एरिया इस्टिमेट असतं आपलं, त्या इस्टिमेटमध्ये खालीलपैकी कोणतं काम घेण्यात येत नाही? वॉल थिकनेस, वरांडा एरिया, WC एरिया का कोर्ट यार्ड एरिया? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं कोर्ट यार्ड एरिया हे आपलं उत्तर आहे. लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न बघूया आपण. विटांचे काम चौरस मीटरमध्ये मोजले जाते. द ब्रिक वर्क इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. पण केव्हा? विटाचं जे काम असतं ते स्क्वेअर मीटरमध्ये मोजतात. केव्हा मोजतात? जनरली विटांचं काम आपण क्युबिक मीटरमध्ये मोजतो, पण आपल्याला जर विटांचं काम स्क्वेअर मीटरमध्ये असतं तेव्हा केव्हा मोजलं जातं? हनीकॉम्ब ब्रिकवर्क करताना, ब्रिक फ्लॅट सोल्डिंग करताना का हाफ ब्रिक वॉल ऑर द पार्टिशन? तर मित्रांनो, याचं उत्तर ऑल द अबोव आहे, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, लक्षात राहू द्या हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण.
ब्रिक वॉल आर मेजर इन स्क्वेअर मीटर इफ द थिकनेस ऑफ द वॉल इज. विटांचं काम स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं जातं ज्या वेळेस भिंतीची जाडी किती असली पाहिजे. जर भिंतीची जाडी इतकी असेल तर विटांच्या भिंती चौरस मीटरमध्ये मोजल्या जातात. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 10 सेंटीमीटर. जर भिंतीची जाडी जर 10 सेंटीमीटर असेल तर जे विटांचं काम आहे ते स्क्वेअर मीटरमध्ये मोजल्या जातं. लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न बघूया आपण. In long and short wall method of estimation, the length of long wall is the center to center distance between the wall and. लांब आणि लहान भिंतीच्या अंदाजे पद्धतीमध्ये लांब भिंतींची लांबी ही भिंती आणि मध्यभागी अंतर असते. The breadth of the wall, half breadth of wall on each side, 1/4 breadth of wall on each side, none of these. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. तर अर्धी रुंदी एका साईडची अर्धी रुंदी जी भिंत असते त्याचं जे हे असतं ते लक्षात ठेवा हा प्रश्नसुद्धा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. मजल्यावरील वॉश बेसिनच्या सिंकची उंची ठेवली जाते. द हाईट ऑफ सिंक ऑफ वॉश बेसिन अबोव फ्लोअर लेवल इज केप्ट. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं सी नंबरचं. 75 सेंटीमीटर ते 80 सेंटीमीटर एवढं काम ठेवलं जातं. जे महत्त्वाचे हे सुद्धा प्रश्न एस्टिमेटमध्येच येतात. महत्त्वाचे जे प्रश्न आहे जे आपण आता थोड्या वेळानं सुरू होऊन जातील लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे बघा. वाईल प्रिपरेशन अ डिटेल एस्टिमेट. ज्यावेळेस आपण पूर्ण एस्टिमेटचं हे करतो त्यावेळेस आपल्याला काय बघावं लागतं. डायमेन्शन शुड बी मेजर करेक्ट टू 0.01 मीटर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं एरिया शुड बी मेजर करेक्ट टू 0.01 स्क्वेअर मीटर. सी व्हॅल्यूम शुड बी मेजर करेक्ट टू 0.01 क्युबिक मीटर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं ऑल द अबव. लक्षात ठेवा हा प्रश्नसुद्धा. ज्यावेळेस आपण एस्टिमेट तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला काय केलं गेलं पाहिजे. जे डायमेन्शन असतं ते व्यवस्थित 0.01 मीटरपर्यंत घेतलं गेलेलं पाहिजे. एरिया जो असतो तो 0.01 स्क्वेअर मीटरमध्ये घेतला पाहिजे आणि जी व्हॅल्यूम असते ती सुद्धा आपल्याला 0.01 क्युबिक मीटरमध्ये घेतल्या गेली पाहिजे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट इज द युनिट ऑफ पेमेंट इन MKS सिस्टम फॉर अर्थवर्क इन बँकिंग कटिंग इन रोड अँड इरिगेशन चॅनल. ही खालीलपैकी बँकिंगमध्ये अर्थवर्क असेल, रस्ता असेल, सिंचनचं काम असेल, वाहिनीतील कटिंगसाठी MKS प्रणालीमध्ये पेमेंटचे एकक काय आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं पर क्युबिक मीटर हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. रेलिंग उंची आणि प्रकार निर्दिष्ट मोजण्याचे एकक आहे. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ रेलिंग हाईट अँड टाईप स्पेसिफाईड इज. रेलिंगचं जे युनिट असतं मेजरमेंटमध्ये उंचीनुसार त्याच्या विशिष्ट प्रकारानुसार रेलिंगचं जे मोजण्याचं एकक आहे ते काय आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं हे मीटर. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द मेजरमेंट इज नॉट मेड इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. खालीलपैकी कोणतं काम असं आहे ज्याचं आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजत नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं RC छज्जा हा आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजत नाही. नंतरचा प्रश्न बघूया. इमारतीच्या प्लिंथ क्षेत्राचा समावेश नाही. द प्लिंथ एरिया ऑफ बिल्डिंग डज नॉट इन्क्लूड. प्लिंथ एरिया ऑफ बिल्डिंग डज नॉट इन्क्लूड. खालीलपैकी काय समाविष्ट नसतं. इमारतीच्या प्लिंथ क्षेत्रामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नसतं. तर मित्रांनो कॅन्टिलेवर्ड पोर्च हे प्लिंथ क्षेत्रामध्ये समाविष्ट नसतात. ए नंबरचं आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. कोणत्याही मजल्यावरील मजल्याच्या पातळीवर मोजले जाणारे इमारतीचे बांधलेले कव्हर केलेले क्षेत्र म्हणजे काय असतं ते. इज द बिल्ट अप कवर्ड एरिया ऑफ अ बिल्डिंग मेजर ॲट फ्लोअर लेवल ऑफ एनी स्टोरी. तर मित्रांनो याला म्हटलं जातं आपलं ए प्लिंथ एरिया म्हणतो आपण त्याला. कोणत्याही मजल्याच्या पातळीवरील मोजले जाणारे इमारतीचे बांधलेले कव्हर केलेले क्षेत्राला आपण प्लिंथ एरिया म्हणतो. ध्यानात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. What is the detention time for domestic septic tank?
डोमेस्टिक जे घरगुती सेप्टिक टँक असतात त्याचा डिटेन्शन टाईम किती असतो असा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 24 तास. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण, कारण आपल्याला वॉटर सप्लायसुद्धा दिलेला आहे टॉपिक एस्टिमेटमध्ये, त्यामुळे असे प्रश्न घेण्यात आलेले आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक हे सविस्तर अंदाजपत्रकाचाच एक प्रकार आहे? सर्व्हिस युनिट, घनफळ, पुरवणी, चटई क्षेत्रफळ. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी, पुरवणी. खालीलपैकी पुरवणी अंदाजपत्रक हे सविस्तर अंदाजपत्रकाचा एक प्रकार आहे. लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न बघूया आपण. अंदाजपत्रकामुळे खालील बाबत कल्पना मिळते. अंदाजपत्रकामुळे कलमाचा तपशील मिळते, कामाची पद्धत मिळते, कलमाचा दर मिळतो का कामाची किंमत मिळते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी, कामाची किंमत मिळते. नंतरचा प्रश्न बघूया आपण. अंदाजपत्रकामध्ये वर्क चार्जेड इस्टॅब्लिशमेंट अंदाजपत्रकीय किमतीच्या इतक्या रकमेची तरतूद केली जाते. अंदाजपत्रकीय किमतीच्या किती टक्के रक्कम ही आपल्याला वर्क चार्जेड इस्टॅब्लिशमेंटमध्ये केलेली असते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 3 ते 5%. लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न बघूया आपण. काम प्रगतीपथावर असताना मूळ अंदाजामध्ये विचारात न घेतलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कामांचा समावेश करण्यासाठी कोणत्या अंदाजाचा प्रकार आहे? द टाईप ऑफ एस्टिमेट टू कवर ॲडिशनल वर्क नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ प्रोजेक्ट विच वॉज नॉट कन्सिडर्ड इन द ओरिजिनल एस्टिमेट वाईल वर्क इज इन प्रोग्रेस इज. काम चालू आहे आणि काही ॲडिशनल वर्क जर गरजेचं असेल त्यावेळेस कोणतं एस्टिमेट वापरल्या जातं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए, सप्लिमेंटरी एस्टिमेट यूज केलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. अंदाज तयार करण्याचा योग्य क्रम काय आहे? म्हणजे अंदाजपत्रकाचा योग्य क्रम कसा असतो? पहिला डिटेल एस्टिमेट करावं लागतं का ॲप्रोक्झिमेट का सप्लिमेंटरी का एस्टिमेट का रिवाईज एस्टिमेट करावं लागतं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, डिटेल एस्टिमेट अगोदर घ्यावं लागतं, त्यानंतर सप्लिमेंटरी एस्टिमेट, त्यानंतर ॲप्रोक्झिमेट एस्टिमेट आणि रिवाइज्ड एस्टिमेट वापरावं लागतं. नंतर बघूया. कोणत्या प्रकारच्या अंदाजात कोर्ट यार्डचा विचार केला जात नाही? हा प्रश्न आपण आत्ता बघितला होता. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, प्लिंथ एरिया एस्टिमेटमध्ये कोर्ट यार्डचा विचार करत नाही. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. Which of the following type of estimate is or are used in civil engineer work? खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अंदाजपत्रक सिव्हिल इंजिनिअरिंग कामामध्ये वापरले जाते? ॲप्रॉक्झिमेट एस्टिमेट, प्लिंथ एरिया एस्टिमेट का डिटेल एस्टिमेट की ऑल ऑफ द अबव? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, सगळे जे एस्टिमेट आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग वर्कसाठी वापरल्या जातात. द एस्टिमेट दॅट इज प्रिपेअर्ड in the initial stage to know the approximate cost of the project is known as. प्रकल्पाची अंदाजे किंमत जाणून घेण्यासाठी प्रारंभिक टप्प्यात जो अंदाज तयार केला जातो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे प्राथमिक खर्चाचा अंदाज किंवा त्याला प्रिलिमी कॉस्ट एस्टिमेट असं म्हणतात. लक्षात ठेवा. एक मिनटं, थोडं बोलायचा त्रास होतोय त्याच्यामुळं थोडं. तर मित्रांनो द एस्टिमेट दॅट इज प्रिपेअर्ड इन द इनिशियल स्टेज टू नो द अप्रॉक्झिमेट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट इज नोन ॲज. प्रकल्पाचे अंदाजे किंमत जाणून घेण्यासाठी प्रारंभिक टप्प्यात जो अंदाज तयार केला जातो त्याला आपण प्राथमिक खर्चाचा अंदाज म्हणतो, प्रिलिमिनरी कॉस्ट एस्टिमेट असं म्हणतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इन विच मेथड द प्लिंथ एरिया शुड बी कॅल्क्युलेटेड बाय कन्सिडरिंग द एक्सटर्नल डायमेन्शन ऑफ द बिल्डिंग ॲट द प्लिंथ. प्लिंथवरील इमारतीचे बाह्य परिमाण लक्षात घेऊन प्लिंथचे क्षेत्रफळ कोणत्या पद्धतीत मोजावे? सप्लिमेंटरी एस्टिमेट मेथडमध्ये मोजावे, प्लिंथ एरिया एस्टिमेट का रिवाइज एस्टिमेट मेथडमध्ये का क्यूब रेट एस्टिमेटमध्ये मोजावे? तर मित्रांनो प्लिंथ क्षेत्रानंतर प्लिंथ एरिया एस्टिमेटमध्ये वरतीच आपल्याला मोजावे लागेल. नंतरचा प्रश्न बघूया आपण. A revised estimate is prepared if the sanctioned estimate exceed due to change in price level. मंजूर अंदाजापेक्षा जास्त इतक्या टक्केपेक्षा जास्त असल्यास सुधारित अंदाज तयार केला जातो किंमत पातळीवरील बदलांमुळे. अ रिवाइज एस्टिमेट इज प्रिपेअर्ड इफ द सँक्शनल एस्टिमेट एक्झिड. जे मंजूर केलेलं एस्टिमेट आहे त्याच्यामध्ये जर वाढ झाली
जर प्राईस किमतीमध्ये जर वाढ झाली तर किती टक्के वाढ झाल्यानंतर आपल्याला दुसरा हे करावं लागतं. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं 5%. लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, पडू शकतो. नंतरचा प्रश्न बघूया आपण. यामुळे सुधारित अंदाजपत्रक आवश्यक आहे. रिवाइज्ड इस्टिमेट इज रिक्वायर्ड ड्यू टू. रिवाइज इस्टिमेटचा जे सुधारित अंदाजपत्रक असतं ते का गरजेचं असतं? तर चेंज ऑफ क्वांटिटी ऑफ मटेरियल रेट, जे साहित्याचं प्रमाण असेल ते जर बदलत असेल किंवा दर बदलत असेल तर आपल्याला काय करावं लागतं? रिवाइज इस्टिमेट गरजेचं असतं. तर मित्रांनो 28चं उत्तर आहे ए नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. द इस्टिमेट विच इज प्रिपेयर्ड ऑन द बेसिस ऑफ द क्युबिकल कंटेंट ऑफ द बिल्डिंग इज नोन ॲज. इमारतीच्या घनसामग्रीच्या आधारे तयार केलेला अंदाज म्हणून कोणत्या इस्टिमेटला ओळखले जातो? ठीक आहे, याच्यामध्ये क्युबिकल कंटेंट आहे. क्युबिकल कंटेंट म्हटल्यानंतर क्यूब रेट इस्टिमेटचा वापर करतो. लक्षात राहू द्या प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा. सबस्क्राईब नवीन नसतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जिल्हा परिषद 2023च्या भरतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी जे तांत्रिक प्रश्न आहे त्याच्यावरती जे जिल्हा परिषदनं सुधारित अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्या सुधारित अभ्यासक्रमानुसार आपण तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पहिला टॉपिक कोणता आहे, दुसरा टॉपिक कोणता आहे. आता इस्टिमेट आपण मधातला टॉपिक घेतला कारण आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते अगोदर आपल्याला कव्हर करायचे जेणेकरून अडचण यायला नको. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो आपला. ॲज पर IS 3861 1966 विच ऑफ द फॉलोइंग एरिया should not be included while calculating the plinth area of a building. IS 3861 1966 नुसार इमारतीच्या प्लिंथ क्षेत्राची गणना करताना खालीलपैकी कोणते क्षेत्र समाविष्ट केले जात नाही? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. एरिया ऑफ लॉफ्ट्स तो समाविष्ट केला जात नाही, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. A detailed estimate which is prepared to maintain the structure or work in proper order and safe condition is called. एक तपशीलवार अंदाज जो योग्य क्रमाने आणि सुरक्षित स्थितीत रचना किंवा काम करण्यासाठी तयार केला जातो त्या अंदाजपत्रकाला काय म्हणतात? पूरक अंदाज, वार्षिक दुरुस्ती अंदाज, सुधारित अंदाज का तपशीलवार अंदाज म्हणतात? एक तपशीलवार अंदाज जो योग्य क्रमाने आणि सुरक्षित स्थितीत रचना किंवा काम करण्यासाठी तयार केला जातो. तर मित्रांनो याला म्हटलं जातं बी नंबरचं वार्षिक दुरुस्ती अंदाज किंवा ॲन्युअल रिपेअर एस्टिमेट असं म्हणतात. नंतरचा प्रश्न बघूया. द कॉस्ट एस्टिमेशन दॅट इज ऑब्टेन्ड बाय इज क्यूब रेट कॉस्ट एस्टिमेशन. याद्वारे प्राप्त होणारा खर्च अंदाज घन दर खर्च अंदाज आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. इमारतीच्या उंचीसह प्लिंथ क्षेत्राचा गुणाकार करणे. मल्टिप्लाइंग प्लिंथ एरिया विथ द हाईट ऑफ द बिल्डिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. याद्वारे तपशीलवार आयटमनुसार अचूक अंदाज तयार केला जातो. ॲन ॲक्युरेट एस्टिमेट इज प्रिपेअर्ड इन डिटेल आयटम वाईज बाय डॉक्युमेंट इस्टिमेट, क्वांटिटी इस्टिमेट, क्वांटिटेटिव्ह इस्टिमेट का डिटेल इस्टिमेट. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी तपशीलवार अंदाजपत्रक किंवा डिटेल एस्टिमेट. अचूक अंदाज तयार केला जातो जे पण आपल्याला ॲक्युरेट एस्टिमेट इज प्रिपेअर्ड इन द डिटेल आयटम वाईज बाय. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघूया. अबस्ट्रॅक्ट एस्टिमेट इज. अबस्ट्रॅक्ट एस्टिमेट म्हणजे काय असतं नेमकं? कामाच्या विविध वस्तूंच्या किमतीचा अंदाज असतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा सी नंबरचं उत्तर आहे आपलं. कामाच्या विविध वस्तूंच्या किमतीचा अंदाज असतो. एस्टिमेशन ऑफ द कॉस्ट ऑफ व्हॅरियस आयटम्स ऑफ वर्क. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. वर्किंग आउट द एक्झॅक्ट क्वांटिटीज ऑफ व्हॅरियस ऑफ वर्क इज नोन ॲज. विविध कामांचे नेमके प्रमाण शोधणे याला काय म्हणतात? वर्किंग आउट टू एक्झॅक्ट क्वांटिटीज ऑफ व्हॅरियस ऑफ वर्क इज नोन ॲज. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं क्वांटिटी सर्विंग असं याला म्हणतात. लक्षात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया.
द टेक्निक ऑफ फाइंडिंग द फेअर प्राइस ऑफ ॲन एक्झायटिंग बिल्डिंग ऑर प्रॉपर्टी इज नोन ॲज. विद्यमान इमारत किंवा मालमत्तेची वाजवी किंमत शोधण्याचं तंत्र म्हणून ओळखल्या जाते. खालीलपैकी काय म्हटलं जातं? द टेक्निक ऑफ फाइंडिंग द फेअर प्राइस ऑफ ॲन एक्झायटिंग बिल्डिंग ऑर प्रॉपर्टी इज नॉन ॲज. जी इमारत सध्या आहे त्या इमारतीची जी सध्याची किंमत आहे ते शोधण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हणतात व्हॅल्युएशन. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. जेव्हा मंजूर अंदाज वास्तविक गरजेपेक्षा जास्त आढळतो तेव्हा कोणता अंदाजपत्रक तयार केलं जातं? वेन द सँक्शनेड एस्टिमेट इज फाउंड मोर दॅन द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट, त्यावेळेस आपल्याला मित्रांनो रिवाईज एस्टिमेट करावं लागतं. रिवाईज एस्टिमेट घ्यावं लागतं आपल्याला. नंतरचा प्रश्न बघूया आपण. अ रिवाइज्ड एस्टिमेट इज रिक्वायर्ड टू बी प्रिपेअर्ड वेन द ओरिजिनल सँक्शनेड एस्टिमेट एक्झिड्स मोअर दॅन. मूळ मंजूर अंदाजापेक्षा जास्त असेल तेव्हा सुधारित अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक आहे. मूळ अंदाजापेक्षा अ रिवाइज एस्टिमेट इज रिक्वायर्ड टू बी प्रिपेअर्ड वेन द ओरिजिनल सँक्शनेड एस्टिमेट एक्झिड मोर दॅन. किती टक्केपेक्षा जास्त असल्यास आपल्याला सुधारित अंदाजपत्रक तयार करावं लागतं. मित्रांनो हा प्रश्न उत्तर मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे, तर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येतं, किती जणांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. नंतरचा प्रश्न बघूया आपण. कामाचा अंदाज काढण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे? रेखाचित्र, तपशील, दर का यापैकी सर्व? तर मित्रांनो कामाचा जर अंदाज काढायचा असेल तर आपल्याला प्लॅन, सेक्शन सगळं पाहिजे, तपशीलही पाहिजे आणि दरसुद्धा माहिती पाहिजे, तरच आपण कामाचा अंदाज काढू शकतो. यापैकी सर्व हे आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघू. एकूण प्रमाण पद्धतचा एक प्रकार आहे. टोटल क्वांटिटी मेथड इज अ टाईप ऑफ. टोटल क्वांटिटी मेथड जी एकूण प्रमाण पद्धत आहे ते कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी. तपशीलवार अंदाज किंवा डिटेल एस्टिमेट हे टोटल क्वांटिटी मेथडचा सुद्धा टाईप म्हणजे त्याचा टाईप आहे. लक्षात ठेवा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मेहनत घेणं सुरू आहे. अभ्यास चांगला करा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.